मोहनजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान करायचा आहे। मोहन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इंद्रजी जायस्वाल यांचा हा शाही सन्मान केला जातोय। थँक्यू सो मच फॉर कमिंग, किमती वेळ दिल्याबद्दल इंद्रजी जायस्वाल। त्यानंतर गणेशजी पाटणे यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय। या गणेशजी पाटणे आपण यायचे, हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे। राजू काका पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान करतोय। गणेशजी पाटणे या आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे। गणेशजी पाटणे यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान करतोय। थँक्यू सो मच आपला किमती वेळ दिल्याबद्दल। त्यानंतर शिवपूजनजी मिश्रा यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय। शिवपूजनजी मिश्रा जी आइए, ये सम्मान को आपको स्वीकारना है। संदीप दादा मोकाशी आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान करायचा आहे। संदीप दादा मोकाशी यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान करतोय। शिवपूजनजी मिश्रा, थँक्यू सो मच फॉर कमिंग। त्यानंतर विनोद सिंग यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय। विनोद सिंगजी यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय आणि मी रविदादा पांजांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान करायचा आहे। प्रवीणजी वायरमन यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। वेलकम रवी दादा या आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान करायचा आहे। रवी पांजाजी या। विनोद सिंगजी यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून हा शाही सन्मान केला जातोय। रविभाई पांजांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान सत्कार करतोय। त्यानंतर निरंजनजी यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय। संतोषजी यादव यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान करायचा आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून निरंजन भाई यांचा आपण हा शाही सन्मान करतोय। थँक्यू सो मच फॉर कमिंग। आपण देखील किती वेळ दिल्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय। आणि त्यानंतर प्रवीण दादा वायरमन यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय। प्रवीण वायरमन साहेब या आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय, तो सन्मान स्वीकारायचा आहे। विजयजी पाटील दादू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान करायचा आहे। अमृतदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान करायचा आहे। प्रवीण वायरमन यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान करतोय। निरंजन भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्य लाभलं जातंय, त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय। एकदा सर्वांना विनंती करतोय की निरंजन भाई यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होत्या। थँक्यू सो मच।
आणि त्यानंतर सूरजजी पांडे यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय. सूरज भाई या, आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मिथुन दादा पाटील आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान करायचा आहे. सूरजजी पांडे यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हा शाही सन्मान करतोय. दीक्षितजी यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातोय. मिथुन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान करतोय. दीक्षितजी या, आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. दीक्षितजी यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून शाही सन्मान केला जातो आणि मिथुन दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच फॉर कमिंग. टीम बालाजी या संघाला 3 धावांची पॅनल्टी आहे. त्याच्या पाठीमागे देखील रिझन आम्ही कालच्या दिवसापासून सांगितलं होतं की ते झाडाखाली बसायचं नाहीये. माफ कीजिए, 2 रन की पेनल्टी आपको. टीम बालाजी, क्योंकि मैंने कल के दिन से कहा था कि आपको पेड़ के नीचे नहीं बैठना है. अगर आप रूल्स फॉलो नहीं करेंगे तो शायद आपको पैनलाइज किया जाएगा और आप यहाँ पर कर दिया गया है. नीरज कलवा वहां पर बैठे थे पेड़ के नीचे, उसी के कारण वहां पर पेनल्टी लगा दी गई है. और थैंक यू सो मच विवेक, आपके साथ अब माइक्रोफोन पर जोड़ दिए जाएंगे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे वितरित केला जाणार आहे. फटका चांगला असा जवळाय, दमदार स्ट्रोक तो पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झाली आहे. इथे एफर्ट ते सुरेख होते, परंतु कॅच कॅरी करता आला नाहीये. एफर्टची 100% कमिटमेंट ती पाहायला मिळाली आहे. नऊ धावा इथे स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. जाकीर आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फिरून मारलाय. पुलचा फटका तो सजवला होता, परंतु डिक्लेअर झोनच्या दिशेनं तिथे चेंडू निघून गेलाय. माननीय विलासजी पाटील यांना विनंती करतोय की आपण शिवमला इथे मॅन ऑफ द मॅच जे टी शर्ट आणि त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर ते वितरित करायचंय. मागच्या मॅचचा सुपरस्टार तो आपल्याला पाहायला मिळाला शिवम. इथे इथे षटकार दिला गेलाय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16-16. इथे चांगला फटका तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. टायमिंग तेवढंच प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतात. चांगलं ग्राउंड कव्हर केलं. रिटर्न
करण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे रोखू शकले नाहीयेत. या 2च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 18-18. 4 चेंडू समाप्त झाले. जाकीर बॉल क्रमांक 5. स्टेप आउट केले. सुरेख हेलिकॉप्टर उडवलाय आणि योग्य त्याने तिथे लँड केला जाईल का? नक्कीच तिथे काय घडतंय ते पाहणं गरजेचं आहे. चौकार आलाय. सुपर स्ट्रोक तो पाहायला मिळालाय. इथे चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 22-22. दुसरं षटक ते मार्गाचं होतंय. पुढचा बॉल जाकीर. पुढचा बॉल पनिशमेंट ती पाहायला मिळालेली आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रात इथे आलाय बॉल. सीमा पार. आणखीन एक दमदार हिट. तो पाहायला मिळाला आहे. अटॅकिंग इंटेंट या षटकामध्ये पाहायला मिळाले. चांगला स्टार्ट आपल्याला इथे बालाजी 11 कडनं पाहायला मिळतोय. 28-28 इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. इथे 28 जागेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं गेलंय. 2 षटक इथे मार्गस्थ झालेत. टीम गुडलक त्यांच्या विपक्षामध्ये आपण बालाजी 11 अशी मॅच पाहतोय. 28 धावीवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल उडवलाय. आणखीन एक लांबच लांब मारलाय. तगडा हिट. षटकार. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लहाला. पुढचा बॉल स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 34. पुढचा बॉल सुरेख टप्प्यावरती हाताळलाय. कमबॅक केलंय. तिथे विकेट ती सॅक्रिफाईस केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रनआउटची विकेट ती माघारी परताना पाहायला मिळते. नवीन बॅटर थोडस धावत जा विनंती करतोय. अविनाश जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अविनाश आणि इथे जयेशजी पाटणे साहेब उपस्थित झालेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. आणि मी ऋषिकेश पाटील यांना विनंती करतो की आपण जयेश पाटणे साहेबांचा यथोचित मान सन्मान तो ऑन स्क्रीन करायचा आहे. पुढचा बॉल फटका फसलाय. तिथे पंचांकडे दाद मागितली गेली आहे. तिथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. सुरेख टप्प्यावरती हाताळलाय चेंडूला आणि बंदिस्त करून ठेवलंय. चांगला कमबॅक बॉल आपल्याला इथे दीपेश कडनं पाहायला मिळालाय. आणखी एक बॉल समोर मारलाय. स्मॅश केलंय. सुपर स्ट्रोक. षटकार. पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित केली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 40 रन्स. 40 कमालीची बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये
स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट तो करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल प्रेशर ते वाढला गेलाय. व्हाईट बॉल तो कम्प्लीट केला गेलाय एक्स्ट्रा स्वरूपात. तिथे धावसंख्येत एक धाव ती ऍड केली गेली आहे. 41 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आणखीन एक बॉल तिथे नियंत्रण ते सुटताना आपण पाहतोय. सलगचा दुसरा व्हाईट बॉल तो कम्प्लीट केला गेलाय. तिथे अवांत धाव ती पुन्हा एकदा ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. वा काय फटका सजवलाय. परंतु तिथे योग्य कलेक्शन ते टिपला गेलाय आणि माघारी परतवलाय एका मोठ्या बॅटरला. इथे माघारी परतलाय. परतीचा प्रवास तो दाखवला गेलाय. चांगला कमबॅक दीपेश कडनं पाहायला मिळालाय. महत्वाचा शिलेदार तो परतलाय. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. माननीय जयेश पाटणे साहेब इथे उपस्थित आहेत. मी ऋषिकेश पाटील यांना विनंती करतोय की आपण जयेश पाटणे साहेबांचा यथोचित मान सन्मान तो इथे मुख्य मंचावर करायचा आहे. कॅमेरामॅन फोकस प्लीज. इथे जयेश पाटणे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित मान सन्मान तो इथे महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून इथे मान सन्मान तो केला जातोय. क्षणचित्र ही टिपली जात आहेत. इथे पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळूयात आणि स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. इथे आकाश आलाय. आकाश चिंदारिया धान्य उगावचा तो इथे स्ट्राईक हँड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश आणि आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्कोर कार्ड 42-42. विजय इथे पाहायला मिळतोय स्लॉग ओव्हर करिता. अविनाश पहिलाच बॉल तिथे मोठी चूक ती घडलीये. मोठ्या बॅटरचा कॅच ड्रॉप केला गेलाय. अपेक्षा नव्हती तिथे रमन सिंग विकेटच्या मागे आणि त्यांनी केली आहे चूक. महत्वाच्या क्षणाला स्लॉग ओव्हर मध्ये पहिल्या चेंडूवरती इथे मोठ्या बॅटरचा झेल सोडलाय. अविनाश डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग करण्याकरिता इथे ओळखला जातो. अजूनही 5 चेंडूंचा खेळ मार्गस्थ होणं बाकी आहे. पुढचा बॉल उडवायचा होता. डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. एक धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. इथे स्ट्राईकची चेंज होताना आपण पाहतोय. आकाश चिंदारिया जो आकाश स्ट्राईक हँड वरती आहे. लोअर फुलटॉस दिलाय. उंच हवेत चेंडू उभा राहिलाय. तिथे योग्य कलेक्शन माघारी परतवलाय आकाशला आणि एक विकेट टिपली जाते या स्लॉग ओव्हर मध्ये. रोहित आलाय इथे बॅटिंग स्टान्स वरती. रोहितला आपण पाहतोय स्लॉग वरती मार्गस्थ झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल शॉर्ट बॉल यूज केलाय. फटका पुन्हा एकदा बसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु पोहोचू शकले नाहीयेत. कुठेतरी जजमेंट चुकलं त्याच अनुषंगाने पोहोचू शकले नाहीयेत. कुठेतरी स्टार्ट तो चुकीचा घेतला त्याच अनुषंगाने इथे पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव ती कंप्लीट केली गेली आहे. अविनाश
अविनाश आलाय. अविनाशनं इथे मोठा प्रघात तो चेंडूला केलाय. षटकार ठोकलाय. आर रंगणार खेळ मैदानावर. शेवटचा बॉल तो अजूनही शेष जातोय. स्कोर कार्ड 50 कम्स अप. इथे अविनाश त्याच्या बॅट मधनं एक सॉलिड हिट आलाय. शेवटचा बॉल तो अजूनही शेष जातोय. प्रेशर ते वाढलं गेलंय. दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. स्कोर कार्ड 51 51 वरती जाऊन पोहोचलाय. 50 धावा त्याचा पल्ला गाठलाय टीमनं. बालाजी 11 आपण बॅटिंग करण्याकरिता पाहतोय. शेवटचा बॉल अविनाश. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. फटका फसलाय. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन ते होत नाहीये. योग्य कलेक्शन सेल्फ फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल संपवलाय अविनाशचा. शेवटच्या बॉल वरती खेळ गॉन. इथे आपण स्वागत समारंभाकडे जाणार आहोत. माननीय श्री गुरुदत्त पांडे साहेब इथे उपस्थित आहेत. माननीय अजित पाटील यांना विनंती करतोय की आपण गुरुदत्त पांडे साहेबांचा यथोचित मान सन्मान तो मुख्य मंचावरती करावायचा आहे. क्षमस्व धरमदत्त पांडे साहेब आहेत इथे. त्यांचाच यथोचित मान सन्मान मी विनंती करतोय की अजित पाटील आपण करावायचा आहे. टीम सारांश स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम द्वारकाधीश 11 दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेक करण्याकरिता या. आपण मुख्य मंचावरती धरमदत्त पांडे साहेबांचा यथोचित मान सन्मान तो पाहतोय. इथे मुख्य मंचावरती हा सन्मान तो आपण पाहू शकतात. यानंतर होणारा मॅचचा जो टॉस आहे मी विलास पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस तो करायचा आहे. टीम स्वरांश स्पोर्ट्स यांच्या विपक्षामध्ये टीम द्वारकाधीश. त्यानंतर आपण आणखीन एक स्वागत समारंभाकडे वळणार आहोत. रामजतनजी पाल साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान मी विनंती करतोय. वैभवजी पाटील आपण करायचं आहे. रामजतनजी पाल साहेब इथे उपस्थित आहेत. इथे यथोचित मान सन्मान मान्यवरांचा तो केला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. जगनजी बारा साहेब इथे उपस्थित आहेत. मी सुलतान मिर्झा साहेबांना विनंती करतोय की आपण जगनजी बारा साहेबांचा मान सन्मान तो करायचा आहे मुख्य मंचावरनं. जगनजी बारा साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान तो इथे करायचा आहे. जगनजी बारा साहेब इथे उपस्थित झालेत. सुलतान मिर्झांना विनंती करतोय की आपण जगन बारा साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान तो करायचा आहे. इथे सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच थोडंसं स्पीडअप करा. टीम बालाजी 11. पहिला बॉल. पहिलाच बॉल वेगवान तेज तर्रार बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून गेलाय बॉल. इथे अकाउंट ओपन केलंय. एका डिक्लेअर धावे ना किती करायचे भाऊ. आपण
हा मग ते आपण हे करू ना, 1 ओव्हर झाल्यानंतर 2 वाढून देऊ. पुढचा बॉल, पुढचा बॉल हातातनं चेंडू निसटलाय. तिथे नो +1 एकंदरीत 2 धावा त्या ऍडिशनल स्वरूपात ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. एक चेंडू अखेरीस 3. सचिन आपण त्याला स्ट्राईक एंडवरती पाहतोय. आणि भावेश का, सचिन आणि भावेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता आपल्याला पाहायला मिळते. रोहित ओव्हर क्रमांक 1 करिता आलाय. पुढचा बॉल वेगवान तेज सर्रार पडल्यानंतर उसळी प्राप्त करून सरळ विकेटच्या मागे गेलाय. चांगला फ्री हिटचा बॉल तो डिलिव्हर केला गेलाय. बंदिस्त करून ठेवलंय बॅटर्सना. नो चेंडू आल्यानंतर एक चांगला कमबॅक बॉल इथे रोहित कडनं पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आणखीन एक बॉल फुलर लँड डिलिव्हरी. काय गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन ते पाहायला मिळालं. टप्प्यावरती अचूक नियंत्रण ते पाहायला मिळते. योग्य जाण आहे की मला कुठे चेंडू हाताळायची आहेत त्याची आयडिया ती गोलंदाजाला आहे. पुढचा बॉल बॅटची एज लागली आहे. सरळ तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. आणखीन एक चांगला बॉल तो कंप्लीट केला गेलाय मैदानाच्या आतमध्ये रोहित कडनं. स्ट्राईक एंडवरती भावेश त्याला आपण पाहतोय. स्कोर कार्ड 4 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात आणि 4 चेंडू संपलेत. अजूनही विचार केला तर 2 चेंडू रोहितच्या या पहिल्या षटकात शीर्ष राहत आहेत. भावेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती डावखुऱ्या हाताचा बॅटर तो पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सुपर अप्रतिम गोलंदाजी फुलर लेंथ बॉल ते योग्यतेने कंप्लीट केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. चुका घडत नाहीयेत. एक नो चेंडू जरूर हाताळला तदनंतर अप्रतिम गोलंदाजी ती पाहायला मिळाली. 5 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल आणखीन एक बॉल तिथे प्रश्नाचं उत्तर नाहीये. माघारी परतवलाय बॅटरला भावेश. पहिला अडथळा तो दूर केलाय रोहितनं. इथे पहिलं षटक ते मार्गस्थ झालंय. इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 4 आणि ऍडिशनल ज्या पेनल्टीच्या 2 धावा आहेत त्या आपण टोटल स्कोर कार्ड मध्ये ऍड करणार आहोत. म्हणजे एकंदरीत 6 धावा इथे पहिल्या षटकाच्या अखेरीस लागल्या गेल्यात. 52चं आव्हान ते असणार आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 6 रमन सिंग जो इथे पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार इथे क्रमांक 3 करिता आलाय. मागच्या मॅच मध्ये इथे कमालीची बॅटिंग त्यानं केली होती. तोच रमन सिंग तो पाहायला मिळतोय. नीरज कलवा आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर क्रमांक 2 करिता. सचिन स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईकला इथे रमन त्याला आपण पाहतोय. RS पहिला बॉल स्लॉक केले. एक सिंगल ती परावर्तित करू दिली आहे. दुसरीची मानसिकता ती जरूर दर्शवली आहे आणि इथे 2 धावा त्या सुखरूप स्वरूपात परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 8 रन्स 8. नीरज कलवा आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅक वरती. आणखीन एक बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. चांगला बॉल तिथे पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं अँगल बनवत चेंडू विकेटच्या मागे गेलाय. प्रत्येक डॉट बॉल इथे बॉलिंग टीमला बेनिफिशियल ठरणार आहे कारण की 52चा पाठलाग आहे. निर्धाव चेंडू आले तर वाट कठीण होणार आहे विजयाची. पुढचा बॉल पुन्हा एकदा तिथे चांगला फटका सजवलाय. प्रोटेक्शन आहे. थोडासा वाईट थ्रो पाहायला मिळालाय परंतु बॅकअप सुरेख होतं. त्याच अनुषंगाने एक सिंगल ती परावर्तित करू दिली आहे. स्ट्राईक चेंज झाली आहे. पुन्हा एकदा रमन जो स्ट्राईक एंड वरती आलाय. स्कोर कार्ड 9-9. 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं या षटकामध्ये शेष राहत आहे. नीरज पुन्हा एकदा तयार होतोय.
इथे व्हाईट बॉल असं दर्शवलं गेलंय, अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. अवांतर धावची स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली आहे. वाचण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामध्ये अपयश आलंय. स्कोर कार्ड 10-10. 3 चेंडू समाप्त झालेत. बॉल क्रमांक 4 समोर टाकलाय, उडवलाय बॉलला आणि तिथे सर्वात महत्वाची विकेट ती माघारी परतवली आहे. नीरज कलवा स्वतःच बाद इथे केलाय रमणला. आर रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. हे जे बॅटल होतं ते नीरजने जिंकलंय. सर्वात महत्वाचा खेळाडू त्याची विकेट टिपलून दिली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक आलाय. तिथे थोडासा अडथळा रनअप मध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रिवाइज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल नीरज. पुढचा बॉल चांगला बॉल टाकलाय. तिथे क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड करतायत, परंतु लॉंग ऑफच्या परिक्षेत्राचे क्षेत्ररक्षक ती वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. एक सिंगल ती कंप्लीट करू दिली आहे. 5 चेंडू समाप्त झालेत. नीरजचे या षटकात अप्रतिम चेंडूंची हाताळणी केली आहे. महत्वाचा अडथळा तो दूर केलाय. रमण सिंग त्याला माघारी परतवलंय. पुन्हा एकदा पावलांच्या मापामध्ये गडबड झाली आहे, त्याच अनुषंगाने थांबलाय. इंजरी होण्यापेक्षा इथे स्टॉप होणं ते कधीच योग्य असतं. पुढचा बॉल उडवलाय. आसमानी सैर चेंडूवरती पाहायला मिळालाय. धमाकेदार हिट. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 17-17. आता जर एकंदरीत विचार केला तर 12 बॉल 35 ची गरज ती असणार आहे. 17च्या वरच्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करणं ते गरजेचं आहे. सत्व परीक्षा असणार आहे इथे बॅटर्सची, कारण की अविनाश आलाय. इथे पहिला बॉल अविनाश तयार होतोय. थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय. पंच थोडीशी ताकीद द्या. इथे अविनाश पहिल्या बॉल करिता आलाय. ओव्हर क्रमांक 3. पहिला बॉल सुपर गुडलेन स्पॉट वरनं सरळ विकेटच्या मागे गेलाय. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर वाढवणारा असणार आहे टीम गुडलक बॉईज करिता. प्रत्येक डॉट बॉल इथे खूप जास्त प्रेशर ते वाढवणार आहे. पुढचा बॉल समोर मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला स्टॉप पाहायला मिळाला. एफर्ट जरूर चांगले होते. योग्य त्याने स्टॉप केला. रन सेव्ह केल्यात. इथे एक सिंगल ती केवळ ऍड करू दिली आहे. आणि पुढचा बॉल अविनाश पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलाय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. हुलकावणी दिली आहे. पुन्हा एकदा बॉल ना गडबड झाली आहे. त्या गडबडीचा भुगतान आला. आणखीन एक चौकार 4. त्या परवडणारा नाही आहेत, कारण की विजयाचं समीकरण त्या पुन्हा एकदा बदललं गेलंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 21. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल ती परावर्तित करू दिली आहे. स्कोर कार्ड 22. 4 चेंडू समाप्त झालेत. 30 पाहिजेत ना आरटी. 8 बॉल 30 का
आणखीन एक बॉल, तिथे विकेटचं होईल पतन, माघारी परतावा लागेल आणखीन एका बॅटरला. आता जर विचार केला तर 6 बॉल आणि बनवायच्यात 22. 7 बॉल 28चं समीकरण होतं. त्यानंतर सलीमच्या बॅटमधनं एक चांगला स्ट्रोक तो पाहायला मिळाला. होऊ शकतात, परंतु जबाबदारी घेऊन इथे मैदानाच्या आतमध्ये कोण उभा राहील ते पाहणं गरजेचं आहे. आकाश चिंदारिया आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला ऑलराऊंडर आहे आणि स्लॉग ओव्हरची सर्वात महत्त्वपूर्ण जबाबदारी घेऊन इथे पाहायला मिळतोय. वरुण पाटील तेच नेहमी त्यांचा सराव घेतात डेली. इथे विकेटचा होईल पतन. इथे पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिली आहे. हा जल्लोष तो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्णायक क्षणाला पहिली विकेट टिपली आहे या षटकामध्ये. ची गरज ती अजूनही शेष राहते. 5 बॉल 22, 4 मोठे फटके ते खेळावे लागणार आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण सुपर सॅटर्डेच्या दिवसामध्ये पाहतोय. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. कव्हर रिजनला चेंडू वेगाने निघून चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच अनुषंगाने एक सिंगल ती केवळ ऍड केली गेली आहे. इथे एक सिंगल ती केवळ ऍड केली गेली आहे. 4 चेंडूंमध्ये समीकरण राहिलंय.
21-21. इथे 4 बॉल आणि 21 ची गरज. सलीम स्ट्राईक एंडवरती आलाय. उडवलाय सलीमने बॉलला. उंच हवेत चेंडू उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. चांगले एफर्ट, खूप चांगले एफर्ट ते पाहायला मिळालेत. इथे 2 धावा त्या परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 33. आता जर विचार केला तर 19 ची गरज आहे. पुढचा बॉल. आणखीन एक बॉल. व्हाईट बॉल ते दर्शवलं गेले. आता राहिल्यात समीकरण 3 बॉल आणि 18 धावेचं. 3 गोल्डन षटकार ठोकेल की काय सलीम ते पाहणं गरजेचं आहे की आकाश त्याला रोखणार आहे. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल पुल केलाय. तिचा चेंडू वेगाने निघून चाललाय. इथे काय घडतंय. चौकार आलाय. आता जर विचार केला तर 2 चेंडू आणि 14 ची गरज. 2 लिगल बॉल ते हाताळणं बाकी आहे. जर लिगल बॉल डिलिव्हर झाले तर सामना इथे टीम बालाजी सोप्या स्वरूपात विजयी होईल. उडवलाय बॉलला. पुन्हा एकदा फटका बसलाय. तिथे डिक्लर झोनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. निलेश हरवडे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र निशिकेश हरवडे इथे उपस्थित झालेत. वेलकम, सहर्ष स्वागत असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल तो अजूनही डिलिव्हर करणं ते बाकी आहे. समीकरण राहिले 1 बॉल आणि 13 धावेचं. आणखी एक व्हाईट बॉल. इथे व्हाईट प्लस डिक्लेअर एकंदरीत 2 म्हणजे विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 41. 1 चेंडू आणि 11 धावा. 1 नो बॉल आला तर रंगत वाढेल. इथे पुढचा बॉल. चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि इथे विजयावरती शिक्कामोर्तब ते केलं गेलंय. इथे टीम बालाजी 11 ती विजय संपादित करतीये. संदीप मोकाशी साहेबांना विनंती करतोय की आपण प्रतीकचे जे 500 रुपयाचं पारितोषिक एका विकेट करिता आलं होतं ते वितरित करायचंय. इथे प्रदीप करिता आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक ते जमा झालं होतं तेच वितरित करण्याकरिता मी संदीपजी मोकाशी साहेबांना विनंती करतोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम्स जरा